नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा फेटा बनवून दाखवणार आहे। तर महाराजांची 18 इंचाची मूर्ती आहे आणि 18 इंचाच्या मूर्तीसाठी 9 इंचाचा घेर घेऊन आपण आज सुंदर फेटा बनवणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीमध्ये एकदम सुंदर फेटा कसा बनवायचा ह्या स्टेप बाय स्टेप पूर्ण डिटेल्समध्ये मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। एकदम सोपी पद्धत घेऊन सुंदर फेटा आपण कसा बनवू शकतो हे मी सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भरपूर प्रकारचे फेटे वेगवेगळ्या नवीन पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। सगळ्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा। फक्त तुम्हाला प्रत्येक फेट्याची जी डिझाईन आहे तिथे तुम्हाला फक्त तुमच्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे तिथे त्याचा घेर घ्यायचा आहे। प्रत्येकाचा घेर वेगवेगळा असणार आहे। कोणाची 7 इंचाची मूर्ती असेल, कोणाची 18 इंचाची असेल, कोणाची 11 इंचाची असेल। प्रत्येक वेळेला तुम्हाला महाराजांच्या डोक्याचा घेर मेजर टेपने मोजून घ्यायचा आहे आणि मी सांगितलेली कृती तुम्हाला करायची आहे। बाकी तुमची जी फिनिशिंग वगैरे आहे ते सेम मी तुम्हाला सगळ्या डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे, तसंच तुम्हाला करायचं आहे। आणि सुंदर वस्त्र फेटे बनवून महाराजांना तुम्हाला प्रकट दिनाच्या दिवशी परिधान करायचे आहेत। खूप सुंदर पद्धतीने सुंदर वस्त्र बनवल्याच्या नंतर जो आनंद आहे तो खूप वेगळाच असतो। आता आपण महाराजांसाठी सुंदर फेटा बनवायला सुरुवात करूया। चला तर बघा, आपण फेटा बनवायला सुरुवात करूया। इथे मी फोम शीट घेतलेली आहे। फोम शीटची जी लांबी आहे ती 11 इंच लांब आहे आणि 2.5 इंच रुंद आहे। आता या फोम शीटला मध्यभागी फोल्ड करायचं आणि एक छोटासा कोपरा जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे या शेपसाठी। आता 5 इंचाच्या अंतरावरती आपल्याला जो कोपरा आहे तो कट करून घ्यायचा आहे, जसा मी कट केला आहे। आता फोम शीटला पूर्ण गम लावायचा आहे। जो कोणता तुम्ही कापड वापरणार आहात तो कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे सेम साईजमध्ये। 11 इंच लांब आणि 2.5 इंच रुंद, अगदी अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे कापड। आणि फोम शीटला पूर्ण गम लावल्याच्या नंतरला जो मेन कापड आहे, कोणताही कापड तुम्ही घेणार असाल तो कापड आपल्याला या फोम शीटवरती चिकटवायचा आहे आणि व्यवस्थित दोन्ही बाजूने आपल्याला फोम शीटला कवर करून घ्यायचं आहे। तर बघा, कापड वापरताना शक्यतो थोडासा कडक असेल कापड तो वापरा, म्हणजे एकदम सिल्कमध्ये असेल तर आपल्याला कापडाची जी बाजू आहे ती थोडंसं गमाने बाहेर येण्याची शक्यता असते, म्हणजे गमावरती तो कापड चुन्या पडण्याची शक्यता असते। तर थोडासा कडक कापड असेल तर तो व्यवस्थित फोम शीटच्या ह्याच्यामध्ये बसून जातो। तर आता पूर्ण चारी बाजूने आपल्याला गम लावून व्यवस्थित चिकटवून घ्यायचा आहे। बघा, मागच्या साईडने सुद्धा व्यवस्थित आहे आणि पुढच्या साईडने सुद्धा व्यवस्थित आहे। आता आपल्या जो फेट्याचा जो रेडी माप असणार आहे तो 9 इंच असणार आहे। तर आता आपण 11 इंच लांब घेतलेला होता, तर 1 इंच एका बाजूला आणि 1 इंच एका बाजूला अशा पद्धतीने आपल्याला 1 इंच मार्जिन सोडून आपल्याला जो जॉईंट आहे तो घ्यायचा आहे आणि बरोबर त्या फोम शीटच्या जॉईंटवरती आपल्याला हात शिलाई द्यायची आहे। इथे आपण गमाचा वापर नाही करायचा, हात शिलाईचा वापर करायचा आणि हात शिलाईने आपल्याला हा जॉईंट जो आहे तो जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित। आतून बाहेरच्या बाजूला आणि बाहेरच्या बाजून आतल्या बाजूला आपल्याला हे टाके मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित। आपल्याला प्रत्येक वेळेला थोडंसं प्रेस करून आपल्याला टाके मारून घ्यायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित आपली फिनिशिंग येईल आणि फोम शीटचा जो आकार आहे तो गोल राऊंडमध्ये होईल। तर बघा, दोन्ही बाजूने म्हणजे पूर्ण वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत आपल्याला हात शिलाईचे टाके मारून घ्यायचे आहे। तिथे आपण गमाचा वापर नाही करणार आहे म्हणून जास्तीचे टाके मारायचे, जेणेकरून त्याचा टिकाऊपणा जास्त राहील। त्यासाठी आपल्याला धाग्याने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, आता जो आपला जो बेस आहे तो तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक चौकोनी फोम शीटचा तुकडा घ्यायचा आहे आणि आपल्याला आतल्या साईडने आपल्याला राऊंड करून घ्यायचा आहे। एक ओबडधोबड राऊंड करून घ्यायचं आणि नंतरला हाताने आपल्याला व्यवस्थित तो थोडासा सरळ करून घ्यायचा आहे।
तर बघा हा जो राऊंड आहे तो मी आता कट करून घेते. डायरेक्ट फोम शीटवरती राऊंड आपला जो बेस आहे तो ठेवायचा आणि पेनाने आतल्या बाजूने मार्क करून घ्यायचं. आता हे मी कट करून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. जो पातळवाला जो कॅनव्हास पेपर येतो ना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि मेन कापड घ्यायचं आहे. आता या कापडाची जी लांबी आहे ती बरोबर 10 इंच लांब आहे आणि जी रुंदी आहे ती 3 इंच रुंद आहे. हा जो काठ आहे तो बरोबर मी काठ घेतलेला आहे. तर व्यवस्थित त्या कॅनव्हास पेपरवरती आपल्याला तो कापड जो आहे तो चिकटवून द्यायचा आहे. एकाच साईडने आपल्याला चिकटवायचा आहे कॅनव्हास पेपरवरती. आणि त्याच्यानंतर आता जो आपला कापडाची जी किनार आहे ते किनारीच्या वरच्या बाजूला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. इथे मी गोल्डन कलरची लेस लावून घेते. व्यवस्थित अशी ग्लू गनचा वापर करून आपल्याला जी लेस आहे ती लावून घ्यायची आहे. तर पूर्ण एकाच साईडने आपल्याला जी लेस आहे ती लावून घ्यायची आहे. तर बघा हाताने प्रेस करत करत ग्लू गनचा वापर करून मी पूर्ण लेस लावून घेतली आहे. तशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा लेस लावून घ्यायची आहे. हाताने प्रेस करायचं आणि जी लेस लावून झाल्याच्या नंतर आपल्याला ही जी प्लेट आहे म्हणजे जे आपला बेस आपण तयार करून घेतलेला आहे कॅनव्हास पेपरवरती ह्याला अर्ध्या इंचाच्या गॅप ठेवून आपल्याला प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. म्हणजे हा जो आहे तो आपण वरचा जो फेट्याचा तुरा आहे तो तुरा बनवत आहोत. अशा पद्धतीने 2 हाताचा वापर करून आपल्याला व्यवस्थित अशा प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला प्लेट्स डायरेक्ट मारता येत नसतील तर अर्ध्या इंचावरती पूर्ण शीटला आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि बरोबर त्याच्या अंतरावरती आपल्याला पूर्ण ज्या प्लेट्स आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत. हाताने सारख्या करत करत बघा प्रेस करत करत मी ह्या पूर्ण प्लेट्स मारून घेतलेल्या आहेत. आता जी तुऱ्याची जी खालची बाजू आहे म्हणजे जिथे आपण प्लेट पकडलेले आहेत तिथे आपल्याला धाग्याने पूर्ण त्याला बांधून घ्यायचं आहे. डायरेक्ट धाग्याने बांधून घ्यायचं. इथे गमाचा वगैरे वापर आपल्याला नाही करायचा आहे. डायरेक्ट धाग्याने बांधून घ्यायचं. आता बांधून घेताना डायरेक्ट 2-3 राऊंड व्यवस्थित बांधून घ्या. खालपर्यंत व्यवस्थित बांधून घ्या म्हणजे जेवढी जागा आपण खाली सोडणार आहे. आता आपण लांबी किती घेतली होती तर 3 इंच घेतली होती. म्हणजे रुंदी जी आपण घेतली होती ती 3 इंच घेतली होती. तर टोटल 1 इंचावरती मी हा जो राऊंड धाग्याने आहे तो बांधून घेतलेला आहे. आता जो तुरा आहे तो एकदा आपल्याला लावून बघायचा कसा दिसतोय व्यवस्थित. तर तो लावून बघितल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं जो फेटा आहे ना तो फेट्याची जी खालची बाजू आहे म्हणजे स्वामींच्या डोक्याकडची जी बाजू आहे तिथे आपल्याला परत एक लेस लावून घ्यायची आहे. आता जी मी तुऱ्याला लेस लावली आहे ना ती सेम लेस मी इथे वापरणार आहे. आता एका साईडने लेसची सुरुवात करायची. पुढच्या बाजूने आपल्याला लेसची सुरुवात करायची आहे. बघा मी जो फेट्याची समोरची बाजू आहे तिथून मी लेस लावायला सुरुवात केली. आता इथे मी ग्लू गनचा वापर करते. ग्लू गनचा वापर करून मी लेस व्यवस्थित हाताने प्रेस करत करत पूर्ण लावून घेते आणि पुढच्या बाजूलाच आणून ती एंड केली. आता बघा आपल्याला फोम शीटचा जो आपण गोल राऊंड कट करून घेतला होता त्या राऊंडला आपल्याला एक थोडासा अर्धा इंच कॉर्नर घेऊन आपल्याला कट करायचा आहे. एक थोडासा चंद्रकोर टाईपमध्ये आपल्याला कट करायचा आहे. म्हणजे काय तर आपण जेव्हा तुरा लावणार ना तर तो तुरा लावताना तुरा राहणार समोर आणि त्याच्या मागून ही फोम शीटचा जो तुकडा आहे तो येणार आहे. म्हणजे फेट्याची वरचा जो टॉपचा भाग आहे तो आपल्याला कवर करून टाकायचा आहे. त्या पद्धतीने आपल्याला जो फोम शीटचा आपण तुकडा घेतला तो आपल्याला थोडासा राऊंड शेपमध्ये एका साईडने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला लावून दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला तो दिसणार आहे. व्यवस्थित असं थोडंसं साईज घेऊन आपल्याला कटिंग करून घ्यायचं. आता हा जो फोम शीटचा जो तुकडा आहे ना त्या फोम शीटच्या तुकड्याला आपल्याला अजून एक कापड लागणार आहे. तर जो मेन फॅब्रिक आहे ना म्हणजे आपण जो डिझाईनवाला मेन फॅब्रिक घेतला आहे त्या फॅब्रिकचा एक तुकडा घ्यायचा आणि एक प्लेन तुम्ही कुठलाही तुकडा घेतलात तरी पण चालेल. आता जो प्लेनवाला जो तुकडा आहे ना तो खालच्या साईडला येणार आहे आणि जो डिझाईनवाला जो तुकडा आहे ना तो वरच्या साईडला येणार आहे. आता इथे तुम्ही दोन्ही साईडला प्लेन वापरलं तरीसुद्धा चालेल. दोन्ही साईडला प्लेन कापड घेतलात तरीसुद्धा चालेल कारण टॉपला अजून एक आपण एका कापडाने फिनिशिंग देणार आहोत. तर बघा इथे मी गमाचा वापर करून ग्लू गनचा वापर मी करते. ग्लू गनचा वापर करून हा जो फोम शीट आहे त्याला आपल्याला पूर्ण रॅप करून घ्यायचा आहे.
जो कापड आहे त्याने व्यवस्थित रॅप करून घ्यायचा आहे. इथे मी ग्लूगनचा वापर केला आहे. तुम्ही B7000चा जो गम येतो तो तुम्ही वापरला तरी पण चालेल. काय होतं, जेव्हा फोम शीटवरती डायरेक्ट आपण ग्लूगनने आपण जेव्हा गम लावतो ना, तेव्हा ती थोडीशी जळते, म्हणजे एक लेअर थोडासा त्याचा कमी होतो. म्हणून खरं तर मी इथे ग्लूगनचा वापर केला आहे. कारण आहे ना, जास्त आपल्याला जाड ठेवायचं नाही आहे आणि जेव्हा ग्लूगनचा वापर करतो ना, तेव्हा थोडासा एक लेअर त्याचा कमी होतो. आता मागच्या साईडने सुद्धा बघा, मी जो कापड आहे तो व्यवस्थित त्या मागचा जो आकार दिसतोय त्या आकारावरून पूर्ण तो कटिंग करून घेते. जो मेन फॅब्रिक आहे तो आपला तो कटिंग करून घेते. राऊंडमध्ये पूर्ण कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित. आता आपला हा राऊंड जो आहे तो थोडासा ओबडधोबड आलेला आहे, पण काही हरकत नाही, कारण तो आपण फेट्याच्या आतल्या साईडला टाकणार आहोत. त्यामुळे आता एक साईड जी आपली ओपन राहिलेली आहे त्या साईडला सुद्धा फिनिशिंगसाठी आपल्याला जो मेन कापड आहे, म्हणजे कुठलाही प्लेन कापड जो आपल्याला घ्यायचा आहे तो कापड मी इथे ग्लूगनचा वापर करून चिकटवणार आहे. म्हणजे वरच्या साईडने सुद्धा आपण ग्लूगनचा वापर केला, त्यामुळे थोडासा लेअर एक कमी होतो आणि खालच्या साईडने सुद्धा ग्लूगनचा वापर केल्यामुळे एक लेअर कमी होतो. आता बघा, जर इथे तुमच्याकडे जर फोम शीट अवेलेबल नसेल, पूर्ण फेटा बनवण्यासाठी जर का तुमच्याकडे फोम शीट अवेलेबल नसेल, तर तुमच्याकडे एखादा वहीचा साधा पुठ्ठा असला तरी तुम्ही त्या पुठ्ठ्याचा वापरसुद्धा करू शकता. किंवा कॅनव्हास पेपर तर प्रत्येकाकडे असतोच, तर कॅनव्हास पेपरचा वापर केला तरी पण चालेल. पण जो बेस आपण राऊंड तयार केला त्याच्यासाठी एकदम पातळ कॅनव्हास पेपर दिला तर फेटा बरोबर येत नाही, त्याचा टिकाऊपणा राहत नाही आणि तो एकदम लवचिक बनतो. थोडासा फेटा आहे ना हार्ड बनावा याच्यासाठी आहे ना आपण फोम शीटचा वापर करतो. फोम शीटच्या ऐवजी तुम्ही जर का जाड वहीचा पुट्टा घेतलात तरी पण चालेल. बेसला सुद्धा तुम्ही पुट्टा वापरलात तरी पण चालेल. राऊंडसाठी पुट्टा वापरला तरी पण चालेल. पण तुरा जो आपण बनवणार आहोत, तुऱ्याला मात्र आपल्याला साधा जो कॅनव्हास पेपर येतो तोच आपल्याला वापरायचा आहे. आता काय करायचं, हा जो तुरा आहे ना तो बरोबर पुढच्या बाजूला वरच्या साईडने, म्हणजे जो आपण कोपरा जो कट केला होता, फोम शीटचा जो कोपरा कट केला होता तो खाली येणार आहे आणि वरची जी गोल राऊंडवाली जी बाजू आहे तिथे बरोबर पुढच्या साईडला आपल्याला तुरा आहे तो ग्लू गनने आपल्याला चिकटवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर वाटलं जर तुऱ्याची थोडीशी साईज जर खालून कट करायची तर तुम्ही कट करून घेऊ शकता. आता मी इथे थोडासा एक तुकडा थोडासा उडवलेला आहे आणि बघा थोडीशी साईज खालच्या बाजूने कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला बरोबर तिथे पुढच्या बाजूला ग्लूगनचा वापर करून गम लावायचा आणि बरोबर तिथे तुरा जो आहे तो आपल्याला चिकटवून घ्यायचा आहे. व्यवस्थित तुराची जी पुढची बाजू आहे ती पुढच्या साईडलाच आली पाहिजे आणि कॅनव्हासची साईड जी आहे जी मागच्या बाजूला आली पाहिजे. तर बघा इथे मी थोडंसं चुकून लावलं, पण त्याच्यानंतर मी लगेच सरळ केलं. बघा पूर्ण असा जो मेन बाजू आहे, म्हणजे जी सरळ बाजू आहे ती पुढच्या साईडला आली पाहिजे आणि कॅनव्हास पेपरची जी बाजू आहे ती मागच्या साईडला आली पाहिजे. आता गन लावल्याच्या नंतर आहे ना आपल्याला लगेच हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. आता साईडचे जे दोन टोक दिसत आहेत जे समोरच्या बाजूला आलेले आहेत त्यालासुद्धा आपल्याला गम लावून बरोबर चिकटवून घ्यायचं आहे फेट्याच्या बेसवरती. बघा साईडने व्यवस्थित थोडंसं गम लावून घ्यायचं आणि हे जे दोन टोकं आहेत समोरची ती व्यवस्थित चिकटवून घ्यायची. तर चिकटवून घेतल्याच्या नंतर आपल्याला फेटा जो आहे, फेट्याची जो आपण राऊंडवाला शेप बनवला होता तो खालच्या साईडने वरच्या बाजूला प्रेस करत करत आपल्याला न्यायचा आहे आणि बरोबर तुरा जिथं आहे त्या गॅपमध्ये बसवून व्यवस्थित तिन्ही साईडने बघा व्यवस्थित आपल्याला प्रेस करत करत तो वरच्या बाजूला आणायचा आहे आणि हाताने प्रेस करून त्याला बरोबर त्या फेट्याच्या राऊंडमध्ये आपल्याला अटॅच करायचा आहे. म्हणजे तो गमाने डायरेक्ट नाही, पहिल्यांदा आपल्याला हाताने प्रेस करत करत तो मधोमध आपल्याला बसवायचा आहे. जर आपण थोडीशी एक साईज जेव्हा आपण छोटी घेतो ना, म्हणजे आतल्या बाजूने आपण घेतो ना, तेव्हा तो बरोबर आतल्या साईडला व्यवस्थित सेट होतो. आता वरच्या साईडने आपल्याला बरोबर फेट्याच्या टॉप लाईनला एक तुकडा परत कापडाचा घ्यायचा आहे आणि तो वरच्या बाजूने आपल्याला चिकटवून द्यायचा आहे. चिकटवून दिल्याच्या नंतर काय होतं, तर वरच्या बाजूला जी फिनिशिंग असते ना ती प्रॉपर येते आणि त्याचे जे जॉईंट असतात ते सुद्धा
व्यवस्थित चिकटले जातात. आता जॉईंट चिकटवून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे म्हणून आपल्याला थोडंसं पॅच वगैरे लावायचा आहे. तर इथे मी मोराच्या आकाराचा जो डायमंडचा पॅच येतो ना, तो मी इथे वापरणार आहे. बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय पॅच मी कशा पद्धतीने घेतलेला आहे, तो मी लावते. आता तो पॅच लावल्याच्या नंतर काय होतं की मोर पिसारा फुलवून बसलेला आहे, अशा टाईपमध्ये तो थोडासा लूक येतो आहे. छान असा सुंदर तुऱ्याचा फ्लो पण खूप सुंदर आलेला आहे, त्यामुळे मध्यभागी पॅच लावल्याच्या नंतर खूप सुंदर वाटतो. आता मी लेसच्या वरती अजून एक खड्यांची जी लेस येते, म्हणजे डायमंडची जी लेस येते, ती मी लावणार आहे. म्हणजे फेट्याचा जो लूक आहे तो खूप सुंदर दिसतो आहे. आणि त्या फेट्याच्या मेन कापडाला ऑलरेडी फुलांची डिझाईन होती, त्याच्यामध्ये मी छोटे छोटे डायमंड्स जे येतात ते लावलेले आहेत. त्यामुळे फेटा खूप सुंदर झालेला आहे, खूप छान फेटा तयार झालेला आहे. खूप सुंदर फिनिशिंग सोबत हा फेटा जो आहे तो तयार झालेला आहे आणि खूप छान लूक येत आहे, एकदम सुंदर लूक येत आहे. मागच्या साईडने पण तुम्ही बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर आहे. आणि आतल्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा आपला फेटा तयार झालेला आहे. कुठेही धागे दोरे निघत नाही आहेत, कुठेही फोम शीट दिसत नाही आहे, व्यवस्थित फेटा तयार झालेला आहे. तर हा फेटा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फेटा तुम्हाला कसा बनवायचा हे समजलं का, हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.